नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FY BCom सेमिस्टर फर्स्ट बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट टॉपिक नंबर 3 पार्टनरशिप फर्म अँड पिसमिल डिस्ट्रीब्यूशन मेथड नंबर फर्स्ट proportionate capital method problem number 6 A, B and C were in partnership sharing profit and losses in the ratio of 1/2 is to 1/4 is to 1/4. They decided to dissolve the partnership firm on 31st December 2023, on which date their balance sheet was as follows. ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 1/2, 1/4 आणि 1/4 आहे. 31 डिसेंबर 2023ला त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2023. बॅलन्स शीटला मित्रांनो दोन बाजू असतात, लायबिलिटीज रुपीज ॲसेट रुपीज. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या टॉपिकमध्ये आपल्याला ॲसेट रिअलाइज करायचे आहेत, ॲसेट विकायचे आहेत आणि विकून आलेले पैसे लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरायचे आहेत. का तर पार्टनर्स त्यांचा व्यवसाय बंद करू इच्छितात, म्हणून आपण ॲसेट रिअलाइज करणार आणि आलेल्या पैशातून लायबिलिटीज पेड करणार. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, लायबिलिटीज पेड करताना त्याला एक विशिष्ट सिक्वेन्स असतो आणि त्या सिक्वेन्सनीच आपल्याला लायबिलिटीज पेड करायचे असतात. मग आता आपण लायबिलिटी साईडला जर बघितलं तर कॅपिटल्स आहे. सुरुवातीला आपल्याला कॅपिटल दिसतंय ए, बी आणि सी. मित्रांनो हा कॅपिटल बॅलन्स सर्वात शेवटी द्यावा लागतो. त्यानंतर रिझर्व्ह फंड आहे. रिझर्व्ह फंड म्हणजे राखीव निधी. हा रिझर्व्ह फंड आपण काय करतो, कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. आता या ठिकाणी बघितलं आपण इन्कम टॅक्स. मित्रांनो ही प्रेफरन्शियल लायबिलिटीज आहे. इन्कम टॅक्स हा आपल्याला सर्वात अगोदर द्यावा लागेल. त्यानंतर आहे क्रेडिटर्स आणि बिल ऑफ एक्सचेंज किंवा बिल्स पेबल म्हणूयात आपण. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ह्या दोनही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. दोघांच्याही रकमा आपल्याला सोबत द्याव्या लागतील. त्यांचा प्रोराटा बेसिसनुसार आपल्याला रेशो काढावा लागेल आणि मग त्यानुसार आपण क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलचे पैसे देणार आणि त्यानंतर राहिलेले पैसे मग आपण कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल जे आहे त्याचे देणार. मित्रांनो हे बॅलन्स शीट आहे. त्यानंतर आपल्याला खाली काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर द ॲसेट वेअर रिअलाइज्ड ऑन पिसमिल बेसिस ॲज फॉलोज. ॲसेट विकलेले आहेत. हळूहळू या ठिकाणी ॲसेट विकल्यात 1 by 1 आणि विकून आलेले पैसे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 10 जानेवारीला ॲसेट रिअलाइज करून 15,000 मिळाले. 15 फेब्रुवारीला 2,11,000. त्यानंतर 24 मार्चला 82,000 आणि 30 एप्रिलला 58,000 पैसे आपल्याला ॲसेट रिअलाइज करून मिळालेले आहेत. त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये जर या ठिकाणी बघितलं, इट वॉज ॲग्री दॅट कॅश शुड बी डिस्ट्रीब्युटेड ॲज अँड व्हेन रिअलाइज. इट वॉज डिसाइडेड टू कीप असाइड ₹5,000 फॉर एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन. मित्रांनो ॲसेट रिअलाइज करण्यासाठी 5,000 रुपये खर्च येणार आहे, म्हणून थोडक्यात ही 5,000 रुपयाची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, विच ॲक्च्युअली अमाउंटेड टू ₹3,000 पेड इन एप्रिल. पण ॲसेट रिअलाइज करण्यासाठी आपण 5,000 रुपयांची प्रोव्हिजन करून ठेवली, पण ॲक्च्युअली एप्रिल महिन्यामध्ये आपण बघितलं तर ॲसेट रिअलाइज करण्यासाठी आपल्याला 3,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे 2,000 रुपये आपले तसेच वाचलेले आहेत. ते पैसे आपल्याकडे तसेच बाजूला आहेत, ते आपण आपल्या कॅश बॅलन्समध्ये ॲड करणार. आणि सर्वात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं, यू आर रिक्वायर्ड टू ड्रॉ अप अ डिटेल्ड स्टेटमेंट शोईंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ इच इन्स्टॉलमेंट ॲज पर हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड. मित्रांनो आपल्याला 2 स्टेटमेंट बनवायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल आणि त्यानंतर दुसरं स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड. मित्रांनो हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण समजून घेतलाय. त्यानंतर आता जाणार आहोत आपण स्टेटमेंट नंबर फर्स्टकडे. पहिलं स्टेटमेंट आहे. या अगोदर आपण 5 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. नेहमीप्रमाणे हे स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे. यामध्ये अवघड गोष्ट अशी कुठलीच नाही आहे. या ठिकाणी 2 कॉलम आपल्याला तयार करावे लागेल. पहिला कॉलम असेल पर्टिक्युलर आणि दुसरा असेल कॅपिटल. पण त्या अगोदर सुरुवातीला वरती नाव देणार आपण स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. पहिला कॉलम पर्टिक्युलर, त्यानंतर कॅपिटल्स, त्यामध्ये एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल. मित्रांनो त्यानंतर आपण कॅपिटल बॅलन्स घेणार. कॅपिटल बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेला आहे. एज कॅपिटल 1 लाख, बीज कॅपिटल 55,000 आणि सीज कॅपिटल 25,000.
मग कॅपिटल बॅलन्समध्ये आपण काय करणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेला रिझर्व्ह फंड तो काय करणार, ॲड करणार आणि प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. तर प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे, तर 1/2, 1/4 आणि 1/4 म्हणजेच 2:1 हा या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. मग आता रिझर्व्ह फंडची रक्कम आहे 20,000 आणि 2:1 रेशोमध्ये कसं देणार, तर 20,000 भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशोची बेरीज जर केली तर 2, 3 आणि 1 4 बेरीज येईल 4. मग 20,000 भागिले 4 केलं तर उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 5,000 आणि 5,000 गुणिले 2 10,000, 5,000 गुणिले 1 5,000 आणि 5,000 गुणिले 1 5,000, 10,000, 5,000 आणि 5,000 अशी रक्कम या ठिकाणी ABC कॉलममध्ये आपण ॲड केली. जो बॅलन्स या ठिकाणी खाली शिल्लक राहील त्याला आपण म्हणणार ॲडजस्टेड कॅपिटल आणि ॲडजस्टेड कॅपिटल आहे 1,10,000, 60,000 आणि 30,000. त्यानंतर मित्रांनो प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिणार 2:1. मग आता त्यानंतर आपल्याला युनिट व्हॅल्यू काढायची आहे. युनिट व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, तर ॲडजस्टेड कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 1,10,000 भागिले 2 55 या ठिकाणी 55,000, 60,000 भागिले 1 60,000 आणि 30,000 भागिले 1 30,000. आता युनिट व्हॅल्यूमध्ये सगळ्यात लहान रक्कम जी असते त्याला आपण बेस मानतो. तर या ठिकाणी बेस आहे C. पुढच्या स्टेपमध्ये आपण लिहिणार लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस C आणि या ठिकाणी काय करणार, मग बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 30,000 गुणिले 2. एच्या कॉलममध्ये 60,000, 30,000 गुणिले 1 बीच्या कॉलममध्ये 30,000 आणि 30,000 गुणिले 1 सीच्या कॉलममध्ये 30,000. या रकमा आपण ॲडजस्टेड कॅपिटलमधनं लेस करणार आणि खाली जो बॅलन्स येईल त्याला म्हणणार सरप्लस कॅपिटल. 1,10,000 वजा 60,000 उत्तर असेल 50,000. त्यानंतर 60,000 वजा 30,000 30,000 आणि 30,000 मधून 30,000 गेले सीच्या कॉलममध्ये डॅश असेल. मित्रांनो पुन्हा ही स्टेप आपल्याला करायची आहे. सरप्लस कॅपिटल नंतर खालच्या लाईनवरती आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिणार 2:1. पुढे 1 लिहिणार नाही आहे कारण की सीच्या कॉलममध्ये सीचा कॅपिटल बॅलन्स आता डॅश राहिलेला आहे, तो शिल्लक राहिलेला नाही आहे. त्यानंतर आपण घेणार पुन्हा युनिट व्हॅल्यू काढणार. युनिट व्हॅल्यू कशी काढायची, तर सरप्लस कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 50,000 भागिले 2 25,000 आणि 30,000 भागिले 1 30,000. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी युनिट व्हॅल्यूमध्ये जी रक्कम लहान असेल त्याला आपण बेस मानणार. बेस आहे 25,000. मग आता खालच्या लाईनला लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस A आणि या ठिकाणी बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 25,000 गुणिले 2 50,000, 25,000 गुणिले 1 25,000 आणि जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार ॲब्सोल्यूट सरप्लस. मित्रांनो ॲब्सोल्यूट सरप्लस मिळाला आपल्याला Bचा 5,000. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी संपलेलं. आपण दुसऱ्या स्टेटमेंटला सुरुवात करतोय. दुसरं स्टेटमेंट तयार करताना स्टेटमेंटच्या वर नाव देणार स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड. मित्रांनो आपल्याला कॉलम तयार करायचा आहे. पहिला कॉलम नेहमी डेट असतो, दुसरा कॉलम पर्टिक्युलर असतो आणि तिसरा कॉलम कॅश असतो. या 3 कॉलममध्ये कधीही बदल होत नाही. त्यानंतर आता आपल्याला लायबिलिटीज पेड करायच्या आहेत. मग लायबिलिटी साईडला काय आहे, रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडचा आपण कॉलम तयार करणार नाही कारण की रिझर्व्ह फंड आपण काय करतो, कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. त्यानंतर आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स ही प्रेफरन्शियल लायबिलिटीज आहे, त्यामुळं त्यानंतर आपण घेणार इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स नंतर त्या ठिकाणी पुढे आहे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. तर मित्रांनो क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या दोन अनसेक्युअर्ड लायबिलिटी आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो आणि मग अनसेक्युअर्ड लायबिलिटी आपण त्यांच्या प्रोराटा बेसिसनुसार या ठिकाणी त्यांची रक्कम पेड करणार. आणि सर्वात शेवटी आहे कॅपिटल बॅलन्स. कॅपिटल बॅलन्समध्ये एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल. आता 1 जानेवारीला बघा डेट कॉलममध्ये आहे 2016. डेट कॉलममध्ये 1 जानेवारी आणि या ठिकाणी लिहिणार आपण बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटनुसार या ठिकाणी आपल्याला बॅलन्सेस घ्यायचे आहेत. बघा कॅश बॅलन्स, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश आहे 5,000. त्यानंतर इन्कम टॅक्स 5,000, क्रेडिटर्स 1,17,000, बिल ऑफ एक्सचेंज 78,000, एज कॅपिटल 1,00,000, बीज कॅपिटल 55,000 आणि सीज कॅपिटल 25,000. मित्रांनो त्यानंतर पुन्हा रिझर्व्ह फंडची रक्कम आपण काय करणार, प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲड करणार 2:1. तर या ठिकाणी 20,000 रक्कम आहे. 10,000, 5,000 आणि 5,000 या पद्धतीनं कॅपिटल बॅलन्समध्ये आपण ॲड करणार. त्यानंतर खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो फक्त कॅपिटल बॅलन्समध्ये बदल होईल, बाकीच्या सगळ्या रकमा आहेत तशाच राहतील.
एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, हा प्रॉब्लेम समजून सांगताना मला थोडं स्पीडमध्ये जावं लागते. का? कारण की प्रॉब्लेम मी खूप स्पीडमध्ये जातोय. थोडा माझा स्पीड वाढलेला असतो. कारण की प्रॉब्लेम जर व्यवस्थित समजून सांगायचा असेल तर त्यासाठी वेळ लागतो. व्हिडिओ कमीत कमी 20, 22, 25 मिनिटांपर्यंत व्हिडिओ होतो आणि ह्या स्पीडने जर मी गेलो नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ लेंदी वाटेल. त्यामुळे मग मी त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी थोड्या स्पीडमध्ये जात असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की प्रॉब्लेम तुम्हाला समजेल. रिझर्व्ह फंडची रक्कम ॲड केल्यानंतर आपण आता इन्कम टॅक्स या ठिकाणी पेड करणार आहोत. त्याही अगोदर आपल्याला एक ॲडजस्टमेंट बघायची आहे. ॲडजस्टमेंट अशी आहे की इट वॉज डिसाइडेड टू केप असाइड ₹5,000 फॉर एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन. रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी ₹5,000 आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत. थोडक्यात ती आपल्याला प्रोव्हिजन करून ठेवायची आहे. म्हणजे ॲसेट रिअलाइज करण्यासाठी आपल्याला खर्च येणार आहे ते पैसे आपण सुरुवातीला बाजूला करणार. ते ₹5,000 या ठिकाणी आपण साईडला बाजूला काढून ठेवणार आहोत. लेस प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन. कॅश कॉलममध्ये 5,000 आहे. आपल्याला बाजूला पण ₹5,000 काढायचे आहेत. त्यामुळे आपण ते पैसे बाजूला काढून ठेवू शकतो. कॅश कॉलममधून त्या ठिकाणी ते पैसे आपण वजा करणार आणि खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये डॅश म्हणजे कॅश कॉलममध्ये पैसे शिल्लक राहणार नाही. बाकीच्या सगळ्या रकमा आहेत तशाच राहतील. मित्रांनो, आता पैसे संपलेले आहेत. मग आपण जाणार आहोत आता फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशनकडं. म्हणजे ॲसेट विकून आपल्याला 10 जानेवारीला पैसे मिळालेले आहेत 15,000. त्याला आपण डेट कॉलममध्ये 10 जानेवारी, पर्टिक्युलर्समध्ये फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन कॅश कॉलममध्ये रक्कम लिहिणार 15,000. आणि आता आपल्याला द्यायचे आहेत इन्कम टॅक्सचे पैसे. ते पैसे आपण देऊ शकतो. लेस इन्कम टॅक्स पेड कॅश कॉलममध्ये 5,000, इन्कम टॅक्स कॉलममध्ये 5,000 आणि त्यानंतर या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये 10,000. इन्कम टॅक्स आता पूर्ण कंप्लीट पेड झालाय, त्यामध्ये डॅश आणि बाकीच्या सगळ्या रकमा आहेत तशाच येतील. मित्रांनो, आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 10,000 आणि आता आपल्याला द्यायचे आहे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलचे किंवा बिल ऑफ एक्सचेंजचे पैसे. आता क्रेडिटर आणि बिल ऑफ एक्सचेंजचे पैसे जर आपण या ठिकाणी बघितले तर 1,17,000 आणि 78,000. आता आपल्याकडे पैसे आहेत 10,000 आणि द्यायचे आहेत 1,17,000 आणि 78,000. दोघांची जर बेरीज केली तर त्या ठिकाणी ती 1,95,000 होते. एवढे पैसे आपल्याकडे द्यायला नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढे दोघांना सोबत द्यायचे आहेत. मग सोबत कसे द्यायचे तर त्या ठिकाणी त्यांचा रेशो काढावा लागेल. मित्रांनो, यांचा रेशो येतो बघा 39 दुणे 78 आणि 39 त्रिक 117. म्हणजे या ठिकाणी यांचा प्रो राटा रेशो येतो 3:2. मग आता आपण हे 10,000 काय करणार, प्रो राटा बेसिसनुसार त्या ठिकाणी क्रेडिटर्स आणि बिल ऑफ एक्सचेंजला पेड करणार. बघा, लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ऑन प्रो राटा बेसिस 3:2. 10,000 आहेत कॅश कॉलममध्ये 10,000 लिहिणार. मग आता 10,000 भागिले रेशोची बेरीज केली 5 आली. 10,000 भागिले 5 केलं तर उत्तर किती येईल 2,000. मग 2,000 गुणिले 3 6,000 क्रेडिटरच्या कॉलममध्ये आणि 2,000 गुणिले 2 4,000 बिल ऑफ एक्सचेंजच्या कॉलममध्ये. त्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला या ठिकाणी म्हणणार आपण बॅलन्स ड्यू. तर कॅश कॉलममध्ये डॅश असेल. क्रेडिटर्सच्या कॉलममध्ये 1,17,000 वजा 6,000, 1,11,000, 78,000 वजा 4,000 74,000 आणि बाकीचे बॅलन्सेस आहेत तसेच राहतील. मित्रांनो, कॅश कॉलममध्ये डॅश आहे म्हणजे कॅश संपलेली आहे. आता सेकंड ग्रॉस रिअलायझेशन या ठिकाणी आपण बघितलं तर सेकंड ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम आहे 2,11,000. आता मित्रांनो, आपल्याला 1,11,000 आणि 74,000 एवढे पैसे पेड करायचे आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर ती होते 1,85,000. आपल्याकडे पैसे आहेत 2,11,000, द्यायचे आहे 1,85,000. आपण देऊ शकतो. ते पैसे द्यायचे आहेत क्रेडिटर आणि बिल्स पेबलचे. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ऑन प्रो राटा बेसिस 3:2. 1,85,000 द्यायचे आहेत आपल्याला, दोघांचे सोबत द्यायचे. क्रेडिटरच्या कॉलममध्ये 1,11,000 आणि बिल्स पेबलच्या कॉलममध्ये 74,000. त्यानंतर खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. 2,11,000 वजा 1,85,000. कॅश कॉलममध्ये 26,000 शिल्लक राहतील. आता क्रेडिटर कॉलममध्ये डॅश आणि बिल्स पेबल कॉलममध्ये सुद्धा डॅश असेल, कारण की ह्या थर्ड पार्टी लायबिलिटीज आपल्या पेड करून झालेल्या आहेत. बाकीच्या रकमा आहेत तशाच राहतील. आता थर्ड पार्टी लायबिलिटी पेड करून झाल्यानंतर आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटलचे पैसे द्यायचे आहेत. मग पार्टनर्स कॅपिटलचे पैसे कोणते द्यायचे
तर त्यामध्ये सुरुवातीला देणार आपण ॲब्सोल्यूट सरप्लस. बघा पहिलं स्टेटमेंट तयार केलं त्यामध्ये ॲब्सोल्यूट सरप्लस बीचा आहे 5,000, ते 5,000 अगोदर देणार आणि त्यानंतर लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस ए हे 50, एचे 50 आणि बीचे 25,000 या पद्धतीने आपण पेमेंट करणार. आपल्याकडे मित्रांनो कॅश आहे 26,000 द्यायचे आहेत आपल्याला. बीचे 5,000 देऊ शकतो लेस पेड टू बी आणि 5,000 बीच्या कॉलममध्ये मित्रांनो या ठिकाणी 5,000 लिहिलेले आहे. कॅश कॉलममध्ये 5,000 लिहिले. त्यानंतर खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. आता 26,000 मधून 5,000 गेले. कॅश कॉलममध्ये 21,000. त्यानंतर 60,000 मधून 5,000 गेले. बीज कॅपिटल कॉलममध्ये 55,000 राहतील. बाकीच्या रकमा आहेत तशाच राहतील. मित्रांनो आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 21,000 आणि ते पैसे आपल्याला द्यायचे आहेत एला आणि बीला. तर या ठिकाणी ए आणि बीचे मिळून किती पैसे होतात तर 50,000 आणि 25,000 दोघांचे मिळून 75,000 द्यायचे आहेत. आपल्याकडे 21,000 आहे. जेवढे पैसे आहे आपण तेवढे देणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. तर लेस पेड टू ए अँड बी 2:1. मग 21,000 भागिले जर आपण 3 केलं तर उत्तर येईल 7,000. 7,000 गुणिले 2 14,000 एला आणि 7,000 गुणिले 1 केलं तर 7,000 येतील बीला. या पद्धतीनं आपण हे पैसे देणार आहोत. तर त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये बॅलन्स ड्यू कॉलममध्ये जर आपण बघितलं तर कॅश कॉलममध्ये डॅश असेल 1,10,000 वजा 14,000 96,000 55,000 वजा 7,000 48,000 आणि 30,000 वजा या ठिकाणी डॅश आहे म्हणजे 30,000 आहे तसेच राहतील. या ठिकाणी कॅश संपलेली आहे. पुन्हा आपण पुढच्या स्टेपकडे जातो. मित्रांनो कॅश संपली त्यानंतर आता आपण थर्ड ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम या ठिकाणी घेणार आहोत. थर्ड ग्रॉस रिअलायझेशन आहे 82,000. मित्रांनो 21,000 म्हणजे 25 आणि 50 आपल्याला द्यायचे आहेत 75,000. 21,000 ऑलरेडी आपण पेड केलेले आहेत. आता आपल्याला ए आणि बीचे द्यायचे आहेत 54,000 आपण देऊ शकतो. आपल्याकडे कॅश आहे 82,000 आणि द्यायचे आहेत 54,000 ए आणि बीला. तर तेवढे पैसे आपण देऊ शकतो. लेस पेड टू ए अँड बी बॅलन्स ऑफ सरप्लस कॅपिटल. हे सरप्लस कॅपिटल ए आणि बीचे पैसे आहेत 54,000 द्यायचे. 36,000 एचे आहेत आणि 18,000 बीचे आहेत. त्यानंतर खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. 82,000 मधून 54,000 गेले. कॅश कॉलममध्ये 28,000. त्यानंतर एस कॅपिटल कॉलममध्ये 60,000 बीज कॅपिटल कॉलममध्ये 30,000 आणि सीज कॅपिटल कॉलममध्ये 30,000. मित्रांनो आता हे पैसे सगळे सरप्लस कॅपिटलचे पैसे देऊन झालेले आहेत. पार्टनर्स कॅपिटल पैसे देऊन झालेत. आता जेवढे पैसे राहिले तेवढे पैसे आपण काय करणार पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. लेस पेड टू ए बी अँड सी 2:1:1. 28,000 भागिले आपण या ठिकाणी 4 करणार. उत्तर येईल 7,000. 7,000 गुणिले 2 14,000. 7,000 गुणिले 1 7,000 आणि 7,000 गुणिले 1 7,000. तर या ठिकाणी त्यानंतर वजाबाकी केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये डॅश असेल. एज कॅपिटल 46,000 बीज कॅपिटल 23,000 आणि सीज कॅपिटल 23,000. मित्रांनो आता आणखीनही आपल्याकडं फायनल ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम शिल्लक आहे. तर या ठिकाणी तारीख आहे 30 एप्रिल आणि फायनल ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम आहे 58,000. आता हे पैसे सुद्धा आपल्याला तीनही पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. पण त्या अगोदर एक ॲडजस्टमेंट आहे बघा. त्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. ॲडजस्टमेंट आहे बघा ॲड अनयुटिलाइज प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन. रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी 5,000 रुपयाची आपण प्रोव्हिजन करून ठेवली होती. ॲक्च्युली 30,000 रुपये लागलेले आहेत म्हणजे 2,000 रुपये आपल्याकडे शिल्लक आहे. ते आपण कॅशमध्ये ॲड करणार. म्हणजे आपली कॅश होईल आता 58 आणि 2 60,000 रुपये. मग या ठिकाणी खालच्या कॉलममध्ये आपण कॅश ॲड केल्यानंतर बॅलन्स ड्यू कॉलममध्ये कॅश 60,000 आहे. बाकीच्या रकमा आहेत तशाच येतील. आता हे 60,000 रुपये आपण काय करणार ए बी आणि सी त्यांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. 60,000 भागिले रेशोची बेरीज 4 म्हणजे उत्तर येतं 15,000. 15,000 गुणिले 2 30,000. 15,000 गुणिले 1 15,000 आणि 15,000 गुणिले 1 15,000 आणि सर्वात शेवटी ही वजाबाकी केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहतोय त्याला म्हणणार रिअलायझेशन लॉस. 46,000 वजा 30,000 16,000. 23,000 वजा 15,000 8,000 आणि 23,000 वजा 15,000 8,000. मित्रांनो या ठिकाणी रिअलायझेशन लॉस आहे 16,000 8,000 8,000. प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. हे आपलं शेवटचं उत्तर आहे.
हे शेवटचं उत्तर आपलं बरोबर आलं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर एक वर्किंग नोट आहे बघा मित्रांनो, ही वर्किंग नोट जर केली किंवा ही वर्किंग नोट जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला नक्कीच हा प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची ही वर्किंग नोट आपल्याला अगोदर समजली पाहिजे. ही वर्किंग नोट ज्याला समजली तोच हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. पण ही प्रॉब्लेममध्ये वर्किंग नोट सर्वात शेवटी दिलेली आहे. ती पेमेंट ऑफ ऑर्डर आहे. आपण कशा पद्धतीनं पेमेंट केलंय तर सुरुवातीला आपण प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी प्रोव्हिजन करून ठेवली. त्यानंतर आपण थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केल्या. त्यामध्ये प्रेफरन्शियल लायबिलिटी आहे, इन्कम टॅक्सची प्रेफरन्शियल लायबिलिटी आहे. मग अगोदर इन्कम टॅक्सचे पैसे पेड केले. त्यानंतर अनसेक्युअर्ड लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, मग हे दोघांचे पैसे पेड केले. आणि सर्वात शेवटी पार्टनर्स कॅपिटलचे पैसे पेड केले. पार्टनर्स कॅपिटलचे पैसे पेड करताना आपण ॲज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंटचा आधार घेऊन हे पैसे पेड केलेले आहेत. मित्रांनो, प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. हा 6वा प्रॉब्लेम आपण निराली पब्लिकेशनच्या पुस्तकामधील बघितलेला आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.